नमस्कार, आज आपण फिश करी बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. इथे बघा मस्त असं वाम फिश करी रेडी आहे. तर एक सबस्क्राईब करा पटकन. चला आपण व्हिडिओ बघूयात. फिश करी कसं बनवलेलं आहे आणि आपण काय काय टाकलेलं आहे. इकडे ना एकदा तुम्ही वाम फिशची मस्त अशी करी बनवून बघा, भाजी बनवून बघा, खूप टेस्टी लागते खायला. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्वारीचं पीठ टाकून ह्याच्यावरती असं चोळून चोळून छान असं सगळं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. 4 ते 5 वेळा धुवून घ्यायचं आहे. त्यानंतरच्याला धुवून घेतल्याच्या नंतर इथे मी स्वच्छ सगळं धुवून घेतलेलं आहे. ह्याच्यावरती हळद, मीठ आणि वरतून लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. ह्याला चोळून चोळून आपण मुरत ठेवणार आहोत. त्यानंतरच्याला आपल्याला काय करायचं आहे, मुरत ठेवल्याच्या नंतर आपण फोडणी देणार आहोत. असं मुरत ठेवून त्याच्यानंतर भाजी बनवून बघा, मस्त एकदम मस्त चव येते. भाजी एक वेगळंच चविष्ट लागते, त्याला एक वेगळी चव येते. तर इथे मुरत ठेवलेला आहे. आपण आता मसाला बघूयात. तर इकडे काय केलेलं आहे, एक कांदा तेल टाकून भाजून घेतलेला आहे. हिरवी मिरची, थोडंसं खोबरं आणि धणे हे सगळं तेल टाकून मी भाजून घेतलेलं आहे. आणि 2 टोमॅटो आणि एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी. आपण हे सगळं टोमॅटो पण वाटून घेणार आहोत मिक्सरमधून. आणि एक कांदा आहे ना, ते फोडणीसाठी वापरायचा आहे. तर इकडे तेल गरम झाल्यावरती जिरे टाकलेले आहेत, कांदा टाकलेला आहे, तेजपत्ता टाकलेला आहे. हे सगळं लाल झाल्यावरती थोडंसं आपण परतून घेऊयात. लाल झाल्यावरती ह्याच्यामध्ये ना अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. आणि हे थोडंसं परतल्यावरती आपण इथे सगळे हे वाटून घेतलेलं आहे. हे सगळं आपण टाकून परतून घेऊयात. हे परतल्याच्या नंतर इकडे मी 2 टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं पेस्ट बनवून घेतलेलं आहे. ते पण आपण टाकून परतून घेऊयात. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत बारीक गॅस करून आपण ह्याला थोडंसं असं हलवत राहायचं आहे. त्यानंतरच्याला ह्याच्यामध्ये ना इथे मी 2 चमचा कांदा मसाला वापरलेला आहे. हे कांदा मसाला टाकून हे पण आपण परतून घेऊयात. त्यानंतरच्याला थोडंसं मी हळद पण इथं वापरलेलं आहे, का तर आपण माशाला थोडंसं हळद लावून ठेवलेलं आहे, त्यामुळे इथे मी थोडंसंच वापरलेलं आहे. त्यानंतरच्याला इथे पाणी गरम करून घ्यायचं आहे. गरम करून ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाणी. आता हे पाणी उकळल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सगळे मासे टाकून घेणार आहोत. थोडंसं वरतून चवीला मीठ पण टाकायचं आहे. इथे गरम मसाला आणि मी वरतून थोडंसं काळा मसाला ॲड केलेला आहे. इथे आपण पाण्याला उकळी आल्यावरती हे सगळे आपण मासे टाकून घेऊयात. इथे आपण मुरत ठेवलेले हे मासे बघूयात. आता ह्याला बघा असं पाणी सुटलेलं आहे. आता आपण एक एक सगळे मासे ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. पाणी 2 ते 5 मिनटापर्यंत छान उकळून घ्यायचं आहे. त्यानंतरच्याला हे सगळे मासे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे मासे टाकल्याच्या नंतर आपण 10 मिनटापर्यंत भाजी उकळू द्यायची आहे. त्याच्यानंतरच्याला ह्याला छान असं चव येते. तर हे सगळे मासे टाकल्याच्या नंतर इथे पाणी राहणार आहे एक्स्ट्रा थोडंसं. याचं पाणी सुटलेलं आहे, तर हे आपल्याला फेकून द्यायचं आहे, हे वापरायचं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये ना मी काय करणार आहे, कोथिंबीर पण ॲड करणार आहे नंतरच्याला. इथे छान असं आपण हलवून घेऊयात खालीवर. त्याच्यानंतरच्याला इथे बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपले मासे पण शिजलेले आहेत. ह्याला मी 5 ते 10 मिनटं उकळून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता मासे शिजलेले आहेत. मस्त एकदम वास पण छान येतो आहे. इथं बघू शकता कोथिंबीर पण ॲड करते मी वरनं. आता त्याच्यानंतरच्याला भाजीला छान असं तर्री पण आलेली आहे. आता प्लेट पण लावून घेऊयात आपण. मस्त आपली भाजी रेडी आहे.